पुढची बातमी बघूयात। 21वी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा ही आज उत्साहामध्ये संपन्न झाली आहे आणि या स्पर्धेमध्ये भारतासह जगभरामधल्या अनेक धावपटूंनी सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेमध्ये इथिओपिया आणि केनियाच्या धावपटूंनी वर्चस्व गाजवलं। इथिओपियाच्या टाडू अबाटे याने अव्वल स्थान पटकावलंय। त्यानं 2 तास 9 मिनिटांमध्ये ही संपूर्ण स्पर्धा पूर्ण केली आहे। तर केनियाच्या लिओनार्डनं दुसरं स्थान पटकावलंय आणि या दोघांमध्ये अवघ्या 1 मिनिटाचा फरक होता। भारतीय स्पर्धकांनी देखील या स्पर्धेमध्ये परदेशी धावपटूंना चांगलीच टक्कर दिल्याचं बघायला मिळालंय। खूप आनंद आणि खूप एक्साइटेड आहे आम्ही। मी फर्स्ट टाइम आलो। यू हैव कम अर्लियर? नहीं, हम लोग सब पहली दफा आ रहे हैं। पहली सो और एक्चुअली जो एक्साइटमेंट हमने देखा पीपल विद डिसेबिलिटीज़ के रन में और सीनियर सिटीजन्स के रन में, वो जो एक्साइटमेंट था तो मुझे भी लगा कि यार हर साल आना चाहिए। बहुत कमाल का स्पिरिट है मुंबई का, बहुत कमाल का स्पिरिट है और ये मैराथन का बहुत कमाल का स्पिरिट है। यंदाच्या याच मुंबई मॅरेथॉनचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळच्या मॅरेथॉनचा मार्ग हा वरळी सीलिंगच्या बरोबरच कोस्टल रोडवरती उभारण्यात आलेल्या नव्या फ्लायओव्हरवरून आखण्यात आला होता। त्यामुळे या वर्षीच्या मॅरेथॉनमध्ये जास्त चढ उतार होता, त्यामुळे धावपटूंचा कस लागला। मात्र यावेळेला रेकॉर्ड ब्रेक 69,000 धावपटूंनी ही मॅरेथॉन पूर्ण केली आहे, ज्यामध्ये एबीपी माझाचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांचाही समावेश होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।